महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निवडणुकीपूर्वी मतदान व्हायच्या आधीच सांगितलं होतं की ही जी लाडकी बहीण योजना आपण आणत आहोत, ही योजना निवडणूक झाल्यानंतरसुद्धा पूर्ण 5 वर्ष चालेल व प्रत्येक बहिणीला 1500 रुपये मिळतील याची मी शाश्वती देतो, असं अजितदादांनी सांगितलं होतं. आणि ते आतासुद्धा ते पैसे मिळत आहेत. पण विषय येतो कर्जमाफीचा. अजितदादा पवार असं म्हणतात की कर्जमाफी हा शब्द मी माझ्या भाषणामध्ये कधीही वापरलेला नाही. तो महायुतीच्या जाहीरनाम्यात जरी असेल तरीसुद्धा तो मी शब्द वापरलेला नाही. त्यानंतर माणिकराव कोकाटे तर म्हणतात की कर्जमाफी करून नंतर शेतकरी कर्ज उचलून मुलींचे साखरपुडे व लग्न करतात. व दुसरे एक कोणीतरी मंत्री आहेत ते तर म्हणतात की हा जाहीरनामा 5 वर्षासाठी आहे, त्यामुळे 5 वर्षापर्यंत कधीही कर्जमाफी होऊ शकते. आताच कर्जमाफी करण्यासारखी स्थिती नाही आहे. मग